सोयाबीनचं 9305 बियाणं राहुरी कृषी विद्यापीठातर्फे विकसित, महाबीज तर्फे बियाण्याचं वाटप, अपेक्षित उगवण क्षमता 88%, प्रत्यक्षात उगवण तुम्हीच पहा। अहमदनगर जिल्ह्यातील राहता आणि श्रीरामपूर तालुक्यात ज्या शेतकऱ्यांनी हे बियाणं पेरलं तिथे सध्या हीच स्थिती आहे। तब्बल 400 एकरावरील पीक वाया गेल्याचा अंदाज आहे। सगळ्या पिकाचं नुकसान कृषी विद्यापीठाने भरून द्यावं अशी मागणी शेतकरी करतायत। ज्यावेळी बी देताना सांगितलं की हे अतिशय स्टँडर्ड बी आहे आणि प्रत्येक वेळी महाबीज म्हटल्यानंतर काही प्रश्नच नाही। बी घेतल्यानंतर आमची पेरणी झाली 8 तारखेला। पाऊस 2-4 दिवस अगोदर चांगला झालेला होता नेमका इथे, त्यामुळे पेरणीचं आम्ही वाटच पाहत होतो कधी एकदा पाऊस होतोय आणि पेरणी सगळ्या मशागती झालेल्या होत्या चांगल्या प्रकारे। पेरणी केल्याच्या नंतर 4 दिवस झाले, 5 दिवस, 8 दिवस झाले तरी बियाण्याची उगवण क्षमता एकदम नाहीच, आमची एकदम निकृष्ट बियाणं। नुकसानीचं जर म्हणाल तर याचं 100% नुकसानच झालेलं आहे। तुमच्या समोर आहे, हे ठेवून पण काय उपयोग नाही, याला ठेवलं तरी काय येणार नाही। आता महामंडळाने तशी आम्हाला जे उत्पन्न त्यांच्या पद्धतीप्रमाणे जे उत्पन्न गृहीत धरतात ते तेवढं धरून त्याची भरपाई दिली पाहिजे, कारण आमचा हंगाम तो व्हायला गेलेलाच आहे। दुसरं पीक आता काय होणार नाही, दुसरं पीक घ्यायचं म्हटलं तरी त्याच्या पुढचं मग परत काय पीक होणार नाही। शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर नेहमीप्रमाणे कृषी विभागाने महाबीजकडे बोट दाखवलं तर महाबीजने राहुरी कृषी विद्यापीठाकडे। विद्यापीठाच्या ज्या तज्ज्ञांनी हे बियाणं विकसित केलं त्यांनी पिकांची पाहणीही केली, मात्र अहवाल अजूनही लाल फितीत आहे। तालुकास्तरीय कमिटी जी असते तक्रार निवारण समिती, त्या तक्रार निवारण समितीमार्फत त्याची जिथं जिथं तक्रारी प्राप्त झाल्या होत्या कमी उगवणीच्या तिथं भेट दिली आणि त्या भेटीनंतर मग त्याचे जे कमिटीचा रिपोर्ट आहे तो अद्यापपर्यंत काही प्राप्त झालेला नाही आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांना लगेच पेरणी करायची जर असेल, म्हणजे सध्या पाऊस झालेला असेल, तर त्यांना आम्ही कमिटीचा रिपोर्टला अधीन राहून त्यांना बियाणं देतोय। त्या बियाण्याची जी काही किंमत असेल ती आपण त्याला भरपाई म्हणून देतो। महाबीज जरी बियाणं बदलून देण्याची भाषा करत असलं तरी गेलेला हंगाम कसा परत येणार हा प्रश्नच आहे। बरं, ज्या शेतकऱ्यांनी महाबीजच्या बियाण्याला फाटा देत घरचं बियाणं पेरलं तिथलं चित्र मात्र वेगळं आहे। यामुळे दोष कुणात आहे हे सांगण्याची गरज नाही। इतर कंपन्यांचं बियाण्याचे फार प्रॉब्लेम आले, त्याचा उतार कमी होता म्हणून आम्ही घरचा बी पेरण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा उतार चांगला झालेला आहे। या सगळ्या घटनेनंतर आम्ही कृषी विद्यापीठाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला। 3 वर्षांच्या दुष्काळाच्या फेऱ्यानंतर यंदा वरुण राजा मेहरबान झाला, चांगलं उत्पन्न हाती लागेल अशी आशा होती। मात्र कृषी विद्यापीठ आणि महाबीजच्या ढिसाळ कारभाराने पुन्हा बळीराजा अडचणीत आला। त्यामुळे सरकारने आता कडक पावलं उचलत दोषींवर कारवाई करणं गरजेचं आहे। नितीन ओझा, ABP माझा, शिर्डी।